सर्वप्रथम आम्ही नाळे मोठे जे नाळे होते आपले त्याची साफसफाई केली आहे. कवडगाव गेट पासून ते पिंगलगड नाळा ते मोठा नाळा नाळा नाही ते नाली झालेली होती. आम्ही त्याला नाळ्याला नाळा केलं आणि खूप मोठा त्रास ज्या राहणारे लोकांना तिथं होता की दर्गा रोड परिसरमध्ये जे राहणारे लोक आहे त्यांना आपलं घर सोडून जाऊन एखादा फंक्शन हॉलमध्ये जाऊन राहावं लागत होतं. त्या अनुषंगाने आम्ही शहरावर पेपरवर कारवाई न करता प्रत्यक्षात आम्ही पाहणी करून कोणत्या जागेवर आपल्याला काय करायचे त्यामध्ये आम्ही पूर्णतः केलेलं आहे. आमचे सर्व सन्माननीय सदस्यांनी त्याच्यामध्ये पण सहकार्य केलेलं. बरेच आमचे जागे जागे आम्ही जाऊन पाहणी करून तिथे आम्ही कार्य केलेलं आहे साफसफाईचा. 2-3 दिवसापूर्वी जनता मार्केट मधले पण नाली सफाईचं काम नव्हतं. त्याच्या अगोदर ते काम बऱ्याच वर्षापासून पेंडिंग होतं. तुम्ही हातात घेतलं याचा फायदा व्यापाऱ्याला. ते आपला मुख्य बाजारपेठ आहे जनता मार्केट ते आपला सराफा बाजार तेपर्यंत आम्ही काय केले ते नालीला मोठं करायचं काम केलं आहे. त्याची डीप पण वाढविलेली आहे आणि ते लवकरात लवकर काम होऊन जाईल. ललित कला भवन येथे आता नागरिकांच्या तक्रारी होत्या की कचरा तिथे खूप होते, पण आपण उपाययोजना करून आता तिथे कर्मचारी सुद्धा लावलेला आहे आणि बॅरिकेड करून घेतलेली. काय सांगाल यावर? मी जेव्हापासून पदभार घेतला होता तेव्हापासून मी बघितलंय की तिथं कचरा सारख्या प्रमाणाने येत होता. मी काय केलं आमचे जे कर्मचारी त्यांना सांगितलं वेळोवेळी आपण का उचलत नाही. त्यांचा असा आग्रह होता की सर आपण जर कचरा जरी उचलला ते लोक परत आणून तिथं टाकतात. त्या अनुषंगाने मी त्या पॉइंटला पाहून आम्ही आमचा एक कर्मचारी तिथं ठेवलेला आहे की जेणेकरून लोकांनी आता कचरा आणून टाकू नये. पिंगलगड नाल्याचा प्रश्न आहे का? बाबरकॉलनी साईडला जिथं पिंगलगड पाठीमागच्या साईडला आहे तिथं नाल्यामध्ये पाणी फार मोठ्या पाणी तुंबल्यामुळे बाबरकॉलनीमध्ये पाणी शिरतं. आता तुम्ही बघितलं असाल की मागील जे वर्षामध्ये जे पाऊस पडल्यावर काय हाल होत होते, लोकांना किती त्रास होत होता. आता कुठेही नाही त्याचा प्रमाण कमी झालाय. अजून काही होत असेल त्याच्यावर आमच्या जर समोर आला ते आम्ही फाइंड आउट करायला आणि त्याच्यावर उपाययोजना करून त्याला पण व्यवस्थित करायचं आम्ही कार्यामध्ये आहात. शहराची मोठी वस्ती वाढलेली आहे आणि त्या वस्ती वाढल्यामध्ये जो शहरातून जाणारा जायकवाडीचा डावा कालवा आहे कॅनॉलच्या आसपासची काही घर आहेत झोपडपट्टीच्या वापर त्या मागच्या वेळेस काय झालं होतं की कॅनल फुटून अक्षरशः त्या लोकांच्या घरामध्ये पूर्ण कॅनलचं पाणी गेलं होतं. यावेळेस काय तुम्ही उपाययोजना केल्या? नाही आम्ही त्यांना आवाहन केलंय की बाबा जे इतका जे खराब रस्ता आहे आणि जे पाणी फुटायचं आहे तिथं आपण थोडा प्रिकॉशनच राहावं जेणेकरून नैसर्गिक आपत्ती त्याला तर आपण टाळू शकत नाही आणि पाणीचं जे फोर्स असते त्याला कोणी थांबवू पण शकत नाही. त्या अनुषंगाने आम्ही जे आमच्याकडून जे होत होतं आम्ही ते केलेलं तिथं. महापौर साहेब महत्वाचा अजून एक प्रश्न होता की महापालिका कार्यक्षेत्र लोकसंख्या प्रमाणात खूप वाढलेली, त्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांवर बोज होतो की स्वच्छता कर्मचारी असेल लक्ष देण्यामध्ये. मग यानंतर कर्मचाऱ्यांची वाढ होईल का? काही प्रस्ताव आहे नाही आता किंवा तशी जबाबदारी? नाही जेव्हापासून आम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आपल्यापाशी 150 कर्मचारी आणि आपली लोकसंख्या जवळपास ऑन रेकॉर्ड मोर दॅन 4,50,000 ऑफिशियली आहे. आणि मला असं वाटत नाही की आपले 6 लाख लोक परभणीमध्ये असतील आणि दॅट इज इनसफिशियंट. अभि कर्मचारी आपले तेवढे पुरेसे नाही. आपल्याला त्याच्यामध्ये आता नवीन भरती पण करून घ्यायची आहे आणि सध्या आम्ही आउटसोर्स पण केलेले कर्मचारी जेणेकरून आपले शहरामध्ये कुठेही गंदगी पसरू नये म्हणून आउटसोर्स पण आपण केलेले. नवीन घंट्या गाड्याचं लोकार्पण नुकतंच आपण केलं. काय वाटतं कारण की लोकांना सवय लागलेली आहे आता कचरा घरात ठेवतायत जोपर्यंत घंटा गाडी येणार नाही. अवेअरनेस चांगली केलेली आहे याबद्दल काय वाटतं? आम्ही लोकांना आवाहन करत आहे की बाबा कचरा उघड्यावर टाकू नये आणि नम्र विनंती आहे की आपले जे शहरामध्ये कचरा उघड्यावर टाकू नये दुकानदारांना खास करून जेणेकरून आपले जे दुकानामधले जे प्लास्टिक वेस्ट आहे ते झाडून काय करतात ते नाळीमध्ये टाकून देतात. त्यांना कळत नाही का तोच कचरा पुढे जाऊन ते नाळीमध्ये अटकते आणि ज्या मार्केट परिसरमध्ये पाणी पूर्णतः तुंबते. त्यांची जर हे चुकीमुळे होत आहे तर त्यांनी हे पण त्यांना पण कळायला पाहिजे की आपण प्लास्टिक वेस्ट जे मटेरियल आपल्या शॉप मधून निघतंय त्याने टाकू नये. आता पॉलिथिन डस्टबिन एक डस्टबिन आपल्या शॉपच्या बाहेर त्यांनी ठेवावी, एक ओलासाठी आणि एक सुका कचऱ्यासाठी. सर्व लोकांना सांगतो आपले शॉपकीपर्सना. पॉलिथिन संदर्भामध्ये मागे महापालिकेने चांगली कारवाई केली.
पण आज पॉलिथिन मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये दिसत आहे. या संदर्भात काही नाही, आता सध्या कमिशनर साहेबांना जे पॉलिथिनची आहे तिथं रेट टाकायला सुरुवात केलेली आहे. बरं. बरेच 1-2 दिवसा अगोदर तुम्ही फाइंड आउट केलं असेल की आमच्या कर्मचारीने प्लास्टिक पण जप्त करून आणलेलं आहे आणि अशी कारवाई होत राहील. पाणीपट्टी आणि घरपट्टीचा प्रश्न फार मोठा आहे. लोकांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे ते भरत नाही. लोकांना कोकणमध्ये सुविधा पाहिजे असतात, पण त्या सुविधा जर पाहिजे असतात तर तुम्हाला टॅक्स तर भरावा लागेल. अशा नागरिकांना तुम्ही काय उपाययोजना अजून काही? नाही, आम्ही महानगरपालिका जेव्हापासून मी स्वतः जेव्हापासून पदभार घेतलाय, जे आमचे कर्मचारी आहे पूर्णतः ते SIR मध्ये जनगणनेमध्ये अडकलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही कोणतीही प्रकारची रिकव्हरी पण आमच्याकडे झालेली नाही आणि लोकांना एक आव्हान स्वतःहून जर त्यांनी सहकार्य केलं तर त्याचा बेनिफिट त्यांनाच भेटणार आहे की शहराची साफसफाई होईल, कुठं एखादा खड्डा पडला तर त्याला चांगला करता येईल. हे सगळे कामं टॅक्स मधूनच होत आहे आणि आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपले टॅक्सेस वेळेवर भरून. शहरामध्ये मोकाट जनावरांचा पण फार मोठा प्रश्न आहे. कोल्हाड्यामध्ये सुद्धा आपण कारवाई करतोय. याच्या संदर्भामध्ये काय उपाय आणि कुत्रे जे आहे मोकाट कुत्रे नाही, आम्ही जे त्याचा टेंडर काढलेला आहे आणि ते कुत्रे उचलणं पण चालू आहे. आपल्या परभणीमध्ये कुत्रे कमी नाही, जवळपास त्यांची संख्या 26,000 पुढे कुत्र्यांची संख्या आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला दिसत असेल आता कुठेतरी त्याला कमी आलेली आहे आणि ज्या पद्धतीने आमची स्टाफ काम करते 24/7 ते काम करत राहते. कुत्रे पकडणारी टीम आहे, एक टीम जास्ती मोठी नाही तरी पण आपल्या परभणी शहरामध्ये ते खूप ऍक्टिव्ह आहात. कार्यालयीन कामकाजा संदर्भात की आजपर्यंत अनेक सभापतींनी पदभार स्वीकारला, पण पदभार स्वीकारून सुद्धा अनेक सभापतींना कॅबिन नाही स्वतः जिथून ते कारभार करू शकतील. या संदर्भात काय कारवाई आहे? समाज कल्याण सभापती असतील, आरोग्य सभापती असतील, ज्यांच्या महत्वाचे पद आहेत. नाही, आता जे कॅबिनचा विषय ते कमिशनर साहेबांचा आणि ते सन्मान्य सदस्य त्यांनाच बोलून त्यांना अवेलेबल करून देतील. तो प्रशासकीय विषय ते चर्चा झाली का त्या संदर्भात? हो, झाली असेल. बरं.